हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हे गाणं आपण अनेकदा ऐकलं असेल. या गाण्याचा शब्दान शब्द हरियाणाच्या 63 वर्षांच्या आजी सुशीला देवी यांच्या बाबतीत तंतोतंत खरा ठरतो. आता त्यांना आजी म्हणायचं, काकू म्हणायचं, ताई म्हणायचं हे आपण आपापल्या पातळीवर ठरवूया. पण त्यांनी या वयात म्हणजे 63व्या वर्षी 10वी दिली आणि त्यात अप्रतिम टक्केवारी आणली आणि सिद्ध केलंय एज इज जस्ट अ नंबर. आपण जाणून घेऊया सुशीला देवींविषयी या व्हिडिओमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुवर्णा, तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते असं आपण ऐकतो, पण ग्रामीण भागामध्ये आणि विशेष म्हणजे तिथल्या महिलांना सहज मनासारखं वागता येत नाही. हरियाणाच्या महेंद्रगड या जिल्ह्यामध्ये राहणारी आणि मूळची रेवाडी जिल्ह्यातली सुशीला देवी, वय 63. पण वय 63 असं म्हटलं तरी सुद्धा या 63व्या वर्षी त्यांना 10वीची म्हणजे 10वी द्यावी अशी इच्छा झाली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग तर्फे 10वीची परीक्षा त्यांनी दिली सुद्धा आणि त्यात अप्रतिम स्कोर केला सुद्धा. आता हे सगळं कसं घडलं? खरं तर या सुशीला देवी यांचं 1981 मध्ये लग्न झालं. 1981 मध्ये लग्न झालं. त्यानंतर परिस्थिती म्हणा, कुटुंब म्हणा, घरच्यांनी हवी तशी साथ दिली नाही म्हणा, यामुळे त्यांचं शिकण्याचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलं. हे स्वप्न 45 वर्ष अपूर्ण राहिलं, पण ते त्यांनी उरात जपलं. आपलं कुटुंब वाढवत असताना किंवा घरातली सगळी कामं करत असताना त्या आवर्जून रोज पेपर चाळायच्या, वाचायच्या, जे हातात येईल ते वाचून काढायच्या. आणि अशामुळे त्यांची जी वाचनाची आवड होती, शिकण्याची जी आवड होती ती तशीच राहिली. खरं तर 5वी नंतर त्यांचं शिक्षण सुटलं. प्राथमिक शिक्षणात मात्र त्या अव्वल असायच्या आणि त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळालेली होती. पण मग पुढचं शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्यांना दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं आणि मग त्यांच्या माहेरच्यांनी, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना तशी परमिशन दिली नाही, परवानगी दिली नाही आणि त्यामुळे मग त्यांचं स्वप्न जे होतं शिकण्याचं ते अपूर्णच राहिलं. 5वी नंतर ते शिकू शकले नाहीत. आणि जसं मी म्हटलं की 1981 मध्ये देवनगर या जिल्ह्यात शेतकरी बाबूलाल यांच्याशी त्यांचं लग्न झालं. संसार, स्वयंपाक, मुलं या सगळ्यामध्ये त्या अडकल्या. पण ते शिक्षणाचं स्वप्न त्यांनी अजून आपल्या मनात जिवंत ठेवलं होतं. जेव्हा त्यांचा मुलगा, 2 मुली ह्या त्यांच्या हाताशी आल्या तेव्हा 63व्या वर्षी मुलानं प्रोत्साहन दिलं. मुलगा म्हणाला, आई तुला वाचायचंय ना, तुला शिकायचंय ना, मग 10वी करतेस का ग? आणि या मुलानं आईची NIOS मध्ये ऍडमिशन करून दिली. आता प्रश्न होता तो म्हणजे शिक्षणाचा. म्हणजे अभ्यास तर करावा लागेल, परीक्षा द्यायची म्हटल्यावर पास तर व्हावं लागेल. मग रोज घरातली कामं त्या करायच्या आणि 3-4 तास रोज अभ्यास सुद्धा करायच्या. अगदी जातीनं 3-4 तास स्वतःसाठी काढायचे आणि अभ्यासही त्या करायच्या. सुरुवातीला त्यांना गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय प्रचंड कठीण वाटायचे, त्यांना त्याची भीती वाटायची. पण मुलगा आणि 2 मुली यांनी त्यांची तयारी करून घेतली. त्यांना 10वीत किती टक्के मिळाले माहितीये? 79.6% त्यांना मिळालेत. म्हणजे किती कौतुक आहे या काकूंचं. इंग्रजीमध्ये 89 मार्क, सायन्समध्ये म्हणजेच विज्ञानामध्ये 88 मार्क, गणितामध्ये 78 मार्क, पेंटिंग या विषयामध्ये 76 मार्क, हिंदीमध्ये 67 मार्क, अशी घवघवीत कामगिरी करत त्यांना 79.6% मार्क 10वी मध्ये मिळालेले आहेत. आता जरा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आता पुढचं टार्गेट या सुशीला देवींचं आहे ते म्हणजे 12वी करायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये 12वी उत्तीर्ण व्हायचं. बरं, आता 10वी झाली 63व्या वर्षी, मग 12वी का बरं उत्तीर्ण करायची आहे? तर त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आहे सरपंच होण्याचं. आणि मग जर सरपंच व्हायचं असेल तर 12वी उत्तीर्ण लागते. त्यामुळे त्या आधी 12वी उत्तीर्ण होणार आहेत आणि मग सरपंच व्हायचंय त्यांना. ही आस आता त्यांनी त्यांच्या उराशी बाळगली आहे. या सगळ्या त्यांच्या प्रवासामध्ये म्हणजे त्यांच्या 10वीच्या 63व्या वर्षी परीक्षा देणं आणि ती उत्तीर्ण सुद्धा होणं, या त्यांच्या प्रवासामध्ये
त्यांना जशी त्यांच्या कुटुंबाची साथ मिळाली, भक्कम अशी त्यांच्या मुलांची जी साथ मिळाली, त्याबरोबरच त्यांना गावकऱ्यांची सुद्धा साथ मिळाली. आज जेव्हा हरियाणातल्या सुशीला देवींविषयी इथे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आपण बोलतो आहोत, तेव्हा त्या गावानं सुद्धा त्या विषयाची दखल घेतली आणि गावाने सुद्धा आपापल्या परीनं सुशीला देवींचं खूप कौतुक केलं. इतर महिलांनी सुद्धा या सुशीला देवींचा आदर्श घ्यायला हवा आणि विशेष करून ज्या ग्रामीण भागामध्ये राहतात, ज्यांना आपली इच्छा काही कारणामुळे मारावी लागलेली आहे, त्यांनी आवर्जून या सुशीला देवींविषयी ऐकलं पाहिजे. या सुशीला देवींचं जे सरपंच होण्याचं स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण व्हावं अशी आपण अपेक्षा करूया. त्यांना वयाने, त्यांना त्यांच्या सरपंच होण्याचे जे नियम असतात त्या सगळ्या गोष्टींनी साथ द्यावी अशी आपण अपेक्षा करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सुशीला देवींविषयी तुमच्या मनात पहिली प्रतिक्रिया काय उमटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.